नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची कथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी, मार्गशीर्ष गुरुवारची कहाणी, ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी, आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती रूपानं अतिशय सुंदर, मात्र स्वभावानं गर्विष्ठ. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली, गेली निघून रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना, त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. हळूहळू दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे ती मरून गेली आणि पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे तिचं भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली, थोऱ्या ताट्यांना वागू लागली, दासदासीवर खेचकू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करीत असे. त्या दोघांना 7 मुलगे झाले आणि एक मुलगी. मुलीचं नाव होतं शांबला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकी वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली, आधार आला. हळूहळू पावलं टाकीत म्हातारी राणीला भेटायला आली. वाड्याची आली आणि आरोळी दिली. आहे का कोणी घरी, घालील का कोणी घास. दासी बाहेर आली, समोर दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं तुला. म्हातारी सांगू लागली, अगदी हळू आवाजात. तशातच खोकलाई येई अधूनमधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथं, राणीला भेटायचंय. कुठे आहे या राज्याची राणी. दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेचकतील, उनं धुनं बोलतील. मैत्रिणी सुद्धा तुला हसतील. तू इथे बस आडोशाला, थोड्या वेळ मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली, माणुसकी विसरली. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली. पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यावर पैशाची धुंदी आली. गोरगरिबांना कशाला विचारेल ती. थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीन, तिला कोण विचारतंय. ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला थांबवलं, पाणी दिलं, हात जोडले आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेन ते नेमानं. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली व कळवळून म्हातारीला म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या. माझ्या आईला दिलेला मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीला निरोप देऊन निघाली. राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू थेरडे, इथं कशाला आलीस, जा इथून, उठ लवकर, नाही तर ढकलून द्यायला सांगते बघ तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची, दुसरी घर नाहीत का तुला. म्हातारीचे डोळे गरगर फिरले, कपाळावर आठ्या उमटल्या आणि तडक ती निघून गेली परत. पुढे त्या दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखाने संसारही सुरू झाला होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मी व्रत केलं. सगळे नेम धर्म पाळून 4 गुरुवार तिनं व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटामाटात उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालातर नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व सूरजचंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिका राणी होती ती आता स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळे, पण करणार काय. एक एक दिवस चिंतेत उगत होता आणि तसाच चिंतेत मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस राणी सूरजचंद्रिका आता काढत होती. भद्रश्रवाला वाटलं एक दिवस मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकटाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं आणि परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाघरानं माणसं पाठवली, रथ पाठवला आणि आपल्या सासऱ्याला घरी आणलं. त्याचा मान सन्मान केला.
नवी वस्त्र दिली आणि गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्याच्या मनाने घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयाने नौकराजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरला होता तो. नौकराच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला. सूरजचंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावर झाकण काढलं. आत पाहते तो काय, आत होते कोळसे. सूरजचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नवऱ्याला म्हटली आता आणि तो सुद्धा चकित झाला ते ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते, चिंतेचे ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा जात होता. तिच्याही मनाने घेतलं एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे, दुसरं करणार तरी काय. एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदी तीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळेस एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसली, खूप दमलेली दिसते, तिला आणायला पाठवा कोणीतरी. श्यामबालेने रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेनं आईला पाहिलं आणि प्रेमानं मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळत होता. श्यामबालेचा उपवासच होता. तो ती कडकडीत करी, अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपवासच करीन. श्यामा म्हटली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिन्याचा होता तो. 4ही गुरुवार मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावाने नमस्कार करीत होती, उपवास करीत होती, सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोहोचवायला शांबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शांबाला परत निघाली. मालधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नौकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालधाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, काय ग माहेराहून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधाराने झाकण काढलं. आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे. अगं वेडे, ही मिठाचे खडे कशाला? इथं नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं, पण आज श्यामबालेच्या सामान्यातील गोमराजानं हेरली. पण तो विचारचक्रात गुंतला. श्यामबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो नेहमीच इमानी राहतो, त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालधाराचे विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे म्हणजेच भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रश्रवाला त्या तातडीच्या बोलवण्याचा काही अर्थ लागत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती. मालधारांना आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालधारांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं. भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालधाराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालधाराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालधाराचे सैनिक पराकाष्ठाने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालधाराचं सैन्य अधिक ईर्षेने पुढचं पाऊल खेचत होतं. शेवटी मालधाराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला. मालधाराच्या सैन्यानं अपूर्व विजय संपादन केला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालधाराला व शांबलेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली. ती पोत्यात भरून त्यांनी मालधाराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालधाराने भद्रश्रवाला सूरचंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं. तो होता गुरुवारचा दिवस. श्यामबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली, आरती केली. धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टानाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालधाराने भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूरचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला.
घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाची 7 मुले कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना खूप आनंद झाला. त्याचं वर्णन करणं अगदी अशक्य. श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचं जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची कथा सांगितलेली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.